नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या भरती परीक्षांच्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांच्या विषयी माहिती बघत होतो। यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींच्या संबंधित असणारे घटक याची माहिती आपण पाठीमागच्या काही लेक्चर्सला बघितली। यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची आपण पाठीमागच्या काही लेक्चर्सला माहिती बघितली होती। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती बघायची आहे। ती योजना प्रामुख्याने महिलांच्यासाठी राबवली गेलेली आहे आणि ती योजना पूर्ण आपल्या भारतामध्ये राबवली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। या योजनेचं नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना। आता या योजनेच्या संदर्भामध्ये ही योजना कधी राबवली गेली, कोणाशी राबवली गेली, या योजनेचा महत्त्वाचा हेतू काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला इथे बघायची आहे। या योजनेच्या संदर्भात माहिती बघण्याच्या अगोदर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा व तुमच्या सर्व मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल। चला तर आपण आजच्या लेक्चरला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या संदर्भात आपण इथे माहिती बघणार आहोत। आता ही जी योजना आहे, योजना काय आहे, कशी आहे, या संदर्भात इथे माहिती बघूयात। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिला आणि मुलींसाठी सरकार समर्थित योजना या ठिकाणी राबवली गेलेली आहे। ही योजना महिलांना निश्चित व्याजदर देते। कमाल ठेव मर्यादा या योजनेची 2 वर्षामध्ये 2 लाख रुपये आहे। उच्च व्याजदर आणि मुदतपूर्व पैसे काढण्याचे पर्याय यांसारखे फायदे ही योजना आपल्याला प्रदान करते। आता ही बचत योजना म्हणजे महिलांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जास्त व्याज देणारी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली बचतीची योजना आहे। यामध्ये महिलांना 2 लाख रुपयेपर्यंत 2 वर्षामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत प्रत्येक महिला आपल्या नावावरती बचत करू शकते आणि यासाठी उच्च व्याजदर मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर हे जे उच्च व्याजदरासाठी ठेवलेले पैसे ते मुदतीपूर्व काढण्यासाठी पर्यायामध्ये उपलब्ध आहेत। त्याचबरोबर कर फायद्यांमध्ये ₹40,000 पर्यंतचा जो व्याजासाठी कोणत्याही प्रकारचा TDS या ठिकाणी समाविष्ट नाही। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महिला आणि मुलींसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना आहे आणि ह्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली गेलेली योजना म्हणून या योजनेची ओळख आहे। आता सेम याच नावाची दुसरी एक योजना आहे ती आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत। परंतु महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही महिलांच्यासाठी बचतीसाठी केलेली एक योजना आहे। याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक पहिली आहे याच्यामध्ये 2 वर्षामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत आपण त्या ठिकाणी बचत करू शकतो, निश्चित व्याजदर आहे। त्याचबरोबर महिलांना आणि मुलींना समर्थित किंवा त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी ही चालू केलेली योजना आहे। आता ही योजना काय बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम ही योजना महिला आणि मुलींच्यासाठी आहे। महिला आणि मुलींच्या नावे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 लाख रुपये सुरक्षित ठेवू शकतात। या ठेवीवरती 7.5% निश्चित व्याजदर मिळतो। या योजनेत 80 पैसे काढण्याची परवानगी आहे। 2023च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली एक वेगळी योजना आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 2025 पर्यंत योजना उपलब्ध आहे। या योजनेचा लाभ महिलांना औपचारिक आणि आर्थिक बचतीची साधनं स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेल असा याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे। अशा प्रकारची ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करणे, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।